नमस्कार. शासन निर्णय या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे 78 लाख सेवानिवृत्त आली मोठी खुशखबर. सेवानिवृत्ती वेतन आणि महागाई भत्त्यामध्ये होणार वाढ. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता मला झाला सुरू करूया. EPS 95 पेन्शन धारकांनी कमीत कमी मासिक पेन्शन 7,500 रुपये करण्याची मागणी केली आहे. तर सध्या त्यांना फक्त 1,450 रुपये मिळतात. यावर विचार करण्याचे आश्वासन कामगार मंत्र्यांनी दिल्याने 78 लाख पेन्शन धारकांना आशा निर्माण झाली आहे. देशातील EPS 95 कर्मचारी पेन्शन योजना अंतर्गत समाविष्ट असलेल्या लाखो पेन्शन धारकांच्या दीर्घकालीन मागण्या आता नव्या वळणावर आल्या आहे. या पेन्शन धारकांनी त्यांची किमान मासिक पेन्शन 7,500 रुपये करण्याची मागणी केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की त्यांना फक्त 1,450 रुपये दरमहा मिळतात. त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी अपुरी आहे. नुकतीच मोदी सरकारने या प्रश्नावर गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिल्याने 78 लाख पेन्शन धारकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहे. कामगार मंत्रीची बैठक आणि प्रमुख मध्ये काय होते? केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी पेन्शन धारकांच्या प्रतिनिधीची भेट घेऊन त्यांच्या समस्या सविस्तरपणे जाणून घेतल्या. या बैठकीत पेन्शन धारकांनी प्रामुख्याने पेन्शन वाढण्याची मागणी केली. या मागण्याचा गांभीर्याने विचार करून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिल्याने पेन्शन धारकांना काहीसा दिलासा मिळाला. का केले निर्देशांनी? EPS 95 राष्ट्रीय आंदोलन समितीच्या सदस्यांनी आपल्या मागण्या मांडण्यासाठी दिली निर्देशने केली. सध्याच्या महागाई परिस्थितीत 1,450 रुपये मासिक पेन्शन अपुरी असल्याचे त्याचे म्हणणे आहे. NSCचा दावा आहे की सुमारे 36 लाख पेन्शन धारकांना 1,000 रुपयापेक्षा कमी वेतन मिळते, जे सध्या जगण्यासाठी अपुरी आहे. महागाई भत्ता आणि आरोग्य सुविधा. निवृत्त वेतन धारकांनी त्यांच्या सहकाऱ्यांना वाढीव पेन्शन तसेच महागाई भत्ता आणि मोफत आरोग्य सेवा देण्याची मागणी केली आहे. या सुविधा त्यांचे जीवन अधिक सुरक्षित आणि स्थिर बनविण्यास मदत करू शकतात. यामध्ये विरोधकांचा पाठिंबा मिळाला. पंतप्रधानांच्या वचनबद्धता आणि विरोधकांचा पाठिंबा. राष्ट्रीय आंदोलन समितीचे अध्यक्ष अशोक राऊत यांचे मते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या समस्येचे निराकरण करण्यासाठी आपली वचनबद्धता व्यक्त केली आहे. विरोधी पक्षांनीही पेन्शन धारकांच्या आवाजाला पाठिंबा दिला असून विशेषतः काँग्रेससह अनेक पक्षांच्या खासदारांनी पेन्शन वाढीच्या मागणीला सार्थ ठरवले आहे. पेन्शन धारकांसाठी संभाव्य आणि सुधारणा आणि अपेक्षा. शासनाच्या आश्वासक प्रतिसादामुळे पेन्शन धारकांमध्ये आपल्या अनेक जुन्या मागण्या लवकर मान्य होतील असा आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे. पेन्शनमधील संभाव्य वाढीमुळे लाखो पेन्शन धारकांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील. यावर असे दिसून येते की सरकार त्याच्या समस्या ऐकून घेत आहे आणि त्या सोडविण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करीत आहे. तर चला जाणून घेऊया थोडक्यात निष्कर्ष. तर सरकारने EPS 95 पेन्शन धारकांच्या या मागण्या पूर्ण केल्या तर लाखो लोकांचे जीवनस्तरीय आणि सुरक्षा आणण्यास मदत होईल. या प्रश्नावर सरकारची तत्परता आणि विरोधकांचा पाठिंबा यावरून निवृत्त वेतन धारकांच्या समस्याची गांभीर्याने दखल घेऊन त्या सोडवण्याच्या दिशेने पावले उचलली जात असल्याचे दिसून येते. धन्यवाद.